तर आपला पहिला क्वेश्चन आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात नागरिकतेचा उल्लेख आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, भाग 2 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया याच्या संबंधित. तर भारताने नागरिकतेची संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानावरून घेतलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ब्रिटन मधून घेतलेली आहे. तर भारतामध्ये एकेरी नागरिकता आहे आणि ही जी आहे ही आपण ब्रिटन मधून घेतलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, जयपूर साहित्य उत्सवाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 2006 मध्ये. या उत्सवाची सुरुवात 2006 मध्ये झाली आणि सुरुवातीला हा उत्सव जयपूर मधील ऐतिहासिक डिग्गी पॅलेस येथे आयोजित करण्यात आलेला होता. त्यानंतरचा क्वेश्चन याच्या संबंधित, जयपूर साहित्य उत्सवाचे संस्थापक किंवा संचालक कोण आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, विल्यम डॅलरिपन आणि नमिता गोखले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, तर रक्ताला संयोजी का म्हटले जाते, म्हणजेच कनेक्टिव्ह टिश्यू का म्हटले जाते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कारण ते शरीराच्या विविध भागांना आणि ऊतींना म्हणजेच टिश्यूंना एकमेकांना जोडत असतात. तर रक्त हे शरीरातील संपूर्ण शरीरात फिरत असते. ते पोषक द्रव्ये, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि सप्रेरके एका अवयवाकडून दुसऱ्या अवयवाकडे वाहून घेऊन जाण्याचे काम करते. त्यामुळेच त्याला संयोजी टिश्यू म्हणजेच संयोजी ऊती किंवा कनेक्टिंग टिश्यू असे सुद्धा म्हणतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया याच्या संबंधित जो येण्याची शक्यता आहे, स्त्रीयुग्मक बीजांडाच्या कोणत्या भागात तयार होतात? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, भ्रूणकोशामध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, शिकागो येथील विश्व धर्म परिषद कोणत्या वर्षी भरवण्यात आली? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 1893 मध्ये. तर ही परिषद 11 सप्टेंबर 1893 रोजी झाली. अमेरिकेच्या शोधात लगभग 400 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कोलंबिया एक्सपोजिशन ने हा एक भाग म्हणून आयोजित केला होता. त्यानंतरचा क्वेश्चन, जी ही परिषद झाली होती या परिषदेत भारताचे आणि हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व कोणी केले होते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, स्वामी दयानंद सरस्वती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, जलप्रवाहाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी नदी कोणती आहे? तर ती म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी आहे. तर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम हा तिबेटमध्ये होतो आणि ते भारतात अरुणाचल प्रदेश मधून होऊन म्हणजेच आसाम मधून होऊन वाहते. ही नदी भारतातील वाहणाऱ्या नद्यांपैकी सर्वात मोठी आणि सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी नदी आहे. त्यानंतर भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ती आहे गंगा नदी. तिची लांबी लगभग 25 म्हणजेच 2525 किलोमीटर इतकी आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, दक्षिण भारताची सर्वात मोठी व सर्वात जास्त पाणी आणणारी नदी कोणती आहे? तर ती आहे गोदावरी. त्यानंतर भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, कलम 3 अनुसार. त्यानंतर नवीन राज्याचे निर्मितीचे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी कोणाची पूर्व परवानगी आवश्यक असते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, भारताच्या राष्ट्रपतीची. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, राज्य पुनर्रचनेबाबतचे विधेयक संसदेत कोणत्या बहुमताने मंजूर केले जाते? तर याचे
करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी सिंपल मेजॉरिटी, म्हणजे साध्या बहुमताने हे पार केल्या जाते. तर घटनेच्या कलम 4 अनुसार कलम 2-3 अंतर्गत केलेले सर्व घटना दुरुस्त्या ह्या 368 मध्ये जे उल्लेखित घटना दुरुस्त्या आहे त्यामध्ये येत नाही, आणि त्यामुळे हे फक्त साध्या बहुमताने पास होऊ शकतात. त्यानंतरचा क्वेश्चन, आग्रा किल्ल्यातील नगीना मस्जिद कोणी बांधली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी शहाजहानने. तर शहाजहानने ही 1631 ते 1640 दरम्यान ही मस्जिद बनली. ती पूर्णपणे पांढऱ्या संगमरमरी दगडाने बनलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, नगीना मस्जिद प्रामुख्याने कोणासाठी बांधण्यात आलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी राजघराण्यातील महिलांसाठी, म्हणजे शाही महिलांसाठी बांधण्यात आली. त्यानंतरचा क्वेश्चन, थोडी मस्जिद बद्दल थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहून घेऊया. तर मोती मस्जिद ही देखील शहाजहानेच बांधलेली आहे, पण ती आकाराने नगीना मस्जिद पेक्षा थोडी मोठी असून दरबारातील सर्व लोकांसाठी बांधलेली आहे. त्यानंतर आहे जामा मस्जिद. ही मस्जिद शहाजहानची मुलगी जहान आरा बेगम हिच्या सन्मानार्थ बांधली होती. त्यानंतरचा क्वेश्चन, निळाच्या शेतीवरून महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी शेतकऱ्याचा उठाव झालेला होता? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी पुणे आणि अहमदनगरचे, जे आता सध्याचे आहे अहिल्यानगर, येथे झाली होती. त्यानंतरचा क्वेश्चन, एशियाई खेळ 2023 मध्ये भारताने नेमबाजी मध्ये एकूण किती सुवर्ण पदक जिंकली होती? तर याचा करेक्ट आन्सर आहे तर 7. त्यानंतरचा क्वेश्चन, स्वतःभोवती सर्वात हळू फिरणारा ग्रह कोणता आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी शुक्र ग्रह. तर शुक्र ग्रह हा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लगभग 243 दिवस लागतो. त्यानंतरचा क्वेश्चन, सूर्यमालेतील कोणता ग्रह इतर ग्रहांच्या विरुद्ध दिशेने फिरतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी शुक्र ग्रह. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, सूर्याभोवती सर्वात वेगाने फिरणारा ग्रह कोणता आहे? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी गुरु. त्याला एक फेरी पूर्ण करण्यासाठी लगभग 9 तास 55 मिनिटे लागतात. मणिपुरी नृत्याचा मुख्य विषय किंवा कोणता थीम आहे, किंवा कोणत्या देवासाठी हा डान्स केला जातो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी राधाकृष्ण, म्हणजे कृष्णासाठी केला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन, मणिपुरी नृत्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक ढोलाला काय म्हणतात? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी पुंग. 1929 चा जो ऐतिहासिक लाहोर अधिवेशन झाले त्याचे अध्यक्ष कोण होते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू. या अधिवेशनात तरुण रक्ताला संधी देण्यासाठी गांधीजींनी जवाहरलाल नेहरूंच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्याचमुळे त्यांना या अधिवेशनाचे अध्यक्ष सुद्धा करण्यात आले. त्यानंतरचा क्वेश्चन घेऊया, याच्याच रिलेटेड आहे. लाहोर अधिवेशनात कोणता मुख्य ठराव संमत करण्यात आला होता? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी पूर्ण स्वराज, म्हणजेच कम्प्लीट इंडिपेंडेंट. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, 31 डिसेंबर 1929 च्या मध्यरात्री पंडित नेहरूंनी कोणत्या नदीकाठी तिरंगा फडकविला होता? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी रावी नदीकाठी. तर लाहोर येथे रावी नदीच्या काठावर तिरंगा फडकून स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली होती. यावेळी इन्कलाब जिंदाबाद या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, काँग्रेसने कोणता दिवस प्रथम स्वतंत्रता दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 26 जानेवारी 1930.
त्या लाहोर अधिवेशनात, जे लाहोर अधिवेशन झाले होते 1929 मध्ये, त्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्यचा नारा दिलेला होता. आणि त्याचमुळे 26 जानेवारी 1930 ला पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी रावी नदीकाठी तिरंगा झेंडा फडकवला होता. त्याच दिवशी आपण 26 जानेवारी 1930 ला तो दिवस स्वतंत्रता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतात तागचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगालमध्ये लगभग 70 ते 80% तागचे उत्पादन होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर तागच्या उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, पहिला क्रमांक लागतो. पहिला क्रमांक हा भारताचा, त्यानंतर दुसरा क्रमांक हा बांगलादेशचा लागतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तागाच्या उत्पादनासाठी कोणत्या प्रकारची मृदा सर्वाधिक उपयुक्त असते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, गाळाची मृदा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. गोची मेळा प्रामुख्याने कोणत्या राज्याच्या जनजातीद्वारे साजरा करण्यात येतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, हिमाचल प्रदेश मधल्या जनजातींनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. अंबुबाची मेळा भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, आसाम मध्ये. हा मेळा आसामची राजधानी गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात भरतो. कामाख्या देवी हे मंदिर 51 जे शक्तीपीठ आहेत त्या शक्तीपीठांपैकी एक अतिशय महत्वाचं शक्तीपीठ आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. शोर मंदिर भारताच्या कोणत्या राज्यात स्थित आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, तमिळनाडूमध्ये. हे मंदिर चेन्नई पासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर बंगालच्या उपसागराजवळ आहे. त्यामुळे त्याला शोर मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. शोर मंदिराची निर्मिती कोणत्या राज्य घराण्याने केली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, पल्लव राजघराण्याने. त्यांचा कार्यकाळ जर पाहिला आपण तर ते आहे 700 ते 728 या काळात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, माहितीचा अधिकार कायदा 2005 म्हणजेच RTI ऍक्ट 2005. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोणामार्फत केली जाते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, राष्ट्रपतीद्वारे. परंतु राष्ट्रपती हा एका समितीच्या शिफारसीनुसार त्यांची नियुक्ती करत असतो. यामध्ये अध्यक्षमधून पंतप्रधान असतात, लोकसभेतील विरोधी पक्षाचा नेता सुद्धा असतो यामध्ये, आणि एक कॅबिनेट मंत्री सुद्धा असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सध्या भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, राजकुमार गोयल. या अगोदरचे जर विचारले आपल्याला तर हिरालाल सामरिया, आणि हिरालाल सामरिया हे भारतातले पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणते सिंचनाचे पारंपरिक साधन नाही म्हणते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ठिबक सिंचन. ठिबक सिंचन हे आधुनिक प्रकारचे साधन आहे. आणि प्राथमिक साधन, पारंपरिक साधन जर विचारलं आपण तर मोठ, रहाट गाडगे म्हणजेच विहिरीतून पाणी काढणे, साखळी पंप. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पाण्याचा सर्वात जास्त अपव्यय टाळण्यासाठी कोणती आधुनिक सिंचन पद्धत सर्वोत्तम मानली जाते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ठिबक सिंचनच. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तुषार सिंचन पद्धत कोणत्या प्रकारच्या जमिनीसाठी सर्वाधिक उपयुक्त आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, चढ उताराची किंवा डोंगराळ जमिनीवर. कारण का तो चढ उतारीचा भाग असतो किंवा डोंगराळ भाग असतो, त्यामुळे पाणी हे पुरेपूर पोचत नाही. त्यामुळे संपूर्ण समान पाणी पोचण्यासाठी तुषार सिंचनाचा म्हणजेच स्प्रिंकलचा वापर केला जातो.
त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पंचधारा योजना ही कोणत्या राज्यात सुरू केली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेशमध्ये. पंचधारा हे योजना मध्य प्रदेशमध्ये सुरू झाली आहे आणि ती झालेली आहे 1 नोव्हेंबर 1991 रोजी सुरू झालेली आहे. ग्रामीण आणि आदिवासी महिलांच्या कल्याणासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला सर्वात जास्त प्राधान्य देण्यात आले होते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अवजड आणि पायाभूत उद्योग. आणि दुसरा पंचवार्षिकचा कार्यकाळ जर पाहिला तर आपण तो आहे 1956 ते 61 दरम्यान. आणि दुसरी पंचवार्षिक योजना ही कोणत्या मॉडेलवर आधारित आहे? तर ती आहे पीसी महालनोबिस या मॉडेलवर आधारित आहे. त्यानंतरचा क्वेश्चन. कोणत्या योजनेला योजना सुट्टी म्हणून ओळखला जाते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 1966 ते 1969च्या काळात. कारण का भारत चीन युद्ध 1962 मध्ये, त्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध 1965 मध्ये झाल्यामुळे भीषण दुष्काळाला सामने जावं लागलं भारताला. त्यामुळे हा जो काळ होता हा योजना सुट्टी म्हणून राबवण्यात आला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. जिम कार्बेट हे जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे म्हणते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, उत्तराखंड मध्ये. 1936 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. तेव्हा त्याला हेली नॅशनल पार्क म्हणून ओळखण्यात आलं होतं. आणि आता त्याचं नाव आहे जिम कार्बेट नॅशनल पार्क. आणि याच जे जिम कार्बेट नॅशनल पार्क आहे त्याचं नाव चेंज करण्याची मोहीम चालू आहे. त्याला रामलल्ला नॅशनल पार्क करण्याचा प्रस्ताव त्यावर कार्य करण्यात आले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. त्यानंतर काही इम्पॉर्टंट पॉईंट घेऊया. म्हणजेच काझीरंगा नॅशनल पार्क कुठे आहे? तर तो आहे आसाममध्ये. तो कशासाठी प्रसिद्ध आहे? तर तो आहे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर कान्हा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर मध्य प्रदेशमध्ये. आणि हे कशासाठी प्रदेश हे आहे? तर ते आहे वाघांसाठी. त्यानंतर आहे गिर. गिर हे कुठे आहे? तर गुजरातमध्ये. आणि गिर राष्ट्रीय उद्यान हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ते आहे आशियाई सिंहाचे एकमेव निवासस्थान. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये फक्त आशियाई सिंह पूर्ण आशिया खंडात हा फक्त गिर राष्ट्रीय उद्यान येथेच आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर संयुक्त राष्ट्र संघ याचे मुख्यालय कुठे आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, न्यूयॉर्क मध्ये, USA म्हणजे अमेरिकेत. त्याचबरोबर काही आणखी इम्पॉर्टंट आपण संस्था आणि त्याचे मुख्यालय पाहून घेऊया. तर WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना याचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे जिनेव्हा, स्वित्झर्लंड मध्ये. त्यानंतर युनेस्को याचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे पॅरिस, फ्रान्स मध्ये. त्यानंतर आहे IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे वॉशिंग्टन DC मध्ये म्हणजेच अमेरिकेत. त्यानंतर आपण इस्रोचे मुख्यालय हे बेंगळूर, महाराष्ट्र म्हणजे भारतात आहे. त्यानंतरचा क्वेश्चन. यक्षगान हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, कर्नाटक मधले. त्यानंतर काही इम्पॉर्टंट नृत्य पाहून घेऊया. ते आहे बिहू हे आसाम मधले आहे. त्यानंतर गरबा सर्वांना माहितीच आहे गुजरात. लावणी सुद्धा आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्रात. त्यानंतर घुमर हे राजस्थान मध्ये. त्यानंतर कथकली मोस्ट इम्पॉर्टंट केरळमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन. काही स्पोर्ट्स संबंधित आलेले आहे तर त्यावर आहे की आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 1896 मध्ये. तर पहिली आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा ही ग्रीसची राजधानी एथेन्स येथे पार पडली होती. बॅरन पिएरे डी कुबर्जिन यांना आधुनिक ऑलिम्पिकचे जनक सुद्धा म्हटले जाते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर थॉमस चषक हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, बॅडमिंटन संबंधित आहे. बॅडमिंटन संबंधित आहे थॉमस चषक. हे पुरुषांसाठी आहे. महिलांसाठी जर पाहायला गेलो ते आहे कुबेर चषक.
आणि भारताने 2022 मध्ये पहिल्यांदाच थॉमस चषक जिंकून इतिहास रचला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पंकज अडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, बिलियर्ड्स आणि स्पिनर याच्यासाठी. तर पंकज अडवाणी हे भारतातील महान बिलियर्ड्स खेळाडू असून त्यांनी अनेक वेळा जागतिक विजेतेपद पटकावलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन. आगामी म्हणजे येणारे जे ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक आहे, समर ऑलिम्पिक आहे 2028 कुठे आयोजित करण्यात आलेले आहे? त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, लॉस एंजेलिस अमेरिकेमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर ग्रँड स्लॅम ही जी संज्ञा आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, लॉन टेनिस. टेनिसमध्ये वर्षभरात 4 मोठ्या स्पर्धा होत असतात. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि US ओपन या 4ही स्पर्धा जिंकणाऱ्याला आपण कॅलेंडर ग्रँड स्लॅम असे म्हणतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट खेळ आणि त्याच्या संबंधित ज्या ट्रॉफ्या आहे किंवा चषक आहे ते सुद्धा पाहून घेऊया. तर क्रिकेट संबंधित आहे, एक आहे रणजी ट्रॉफी, त्यानंतर आहे दिलीप ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि ॲशेस सिरीज या सर्व क्रिकेट संबंधित इम्पॉर्टंट ट्रॉफी आहे किंवा चषक आहे. त्यानंतर आहे फुटबॉल संबंधित पाहूया. तर फुटबॉल संबंधित आहे ड्युरंड कप, त्यानंतर आहे संतोष ट्रॉफी, रोवर्स कप, त्यानंतर फिफा वर्ल्ड कप. त्यानंतर आहे हॉकी संबंधित पाहूया. तर आहे सुलतान अझलन शाह कप, त्यानंतर आगा खान कप आणि ध्यानचंद कप किंवा ट्रॉफी. त्यानंतर बॅडमिंटन संबंधित पाहून घेऊया. तर आपण पाहिलाच आहे थॉमस कप हा पुरुषासाठी असतो, त्यानंतर उबेर कप हा महिलांसाठी असतो, सुधीरमन कप अशा प्रकारचे ते इम्पॉर्टंट ट्रॉफी आहे आणि खेळ आहे. त्याचबरोबर आपले इम्पॉर्टंट क्वेश्चन संपलेले आहे जे तुमच्या एक्झाम मध्ये येण्याची खूप शक्यता आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केल्यावर जे तुम्हाला लेफ्ट साईडला एक बेल आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही म्हणजे आम्ही जे व्हिडिओ टाकू ते तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल, त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आणि व्हिडिओला लाईक करून द्या. आणि याची जर व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही आमचे चॅनल आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो ते जॉईन करून द्या. त्याची पीडीएफ तुम्हाला इथेच मिळून जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओला लाईक करून द्या. धन्यवाद. महाधिवक्ता म्हणजे कोण? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, राज्य सरकारचा सर्वोच्च कायदेशीर सल्लागार. तर महाधिवक्ता हा राज्य सरकारचा सर्वोच्च कायदेशीर सल्लागार असतो. तो राज्य सरकारला कायदेशीर बाबींवर सल्ला देतो आणि उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारची बाजू मांडत असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात महाधिवक्त्याची तरतूद केलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, कलम 165 मध्ये. तर कलम 165 मध्ये महाधिवक्त्याची नियुक्ती, त्याची पात्रता आणि त्याचे कार्य नमूद केलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करत असतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, राज्यपाल करत असतो. कलम 165 नुसार राज्यपाल हा महाधिवक्त्याची नियुक्ती करत असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाधिवक्ता होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, तो उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता असणे आवश्यक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाधिवक्त्याचा कार्यकाळ हा किती असतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, त्याचा कार्यकाळ हा निश्चित नसतो. महाधिवक्ता हा राज्यपालाच्या इच्छेपर्यंत कार्य करत असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर महाधिवक्त्याला विधानसभेमध्ये कोणता अधिकार असतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, बोलण्याचा अधिकार. महाधिवक्ता हा विधानसभेचा सदस्य नसल्यामुळे त्याला मतदानाचा सुद्धा अधिकार नसतो, विधेयक मांडण्याचा सुद्धा अधिकार नसतो आणि प्रश्न विचारण्याचा सुद्धा अधिकार नसतो. त्यामुळे आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, फक्त बोलण्याचा अधिकार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पहिले आपण विधान पाहून घेऊया. तर पहिलं विधान आहे, महाधिवक्ता हा विधानसभेचा सदस्य असतो. तर हे रॉंगच आहे, कारण का तो विधानसभेचा सदस्य नसतो. त्यानंतर महाधिवक्ता हा मतदान करू शकतो. तर हे सुद्धा रॉंग आहे, कारण का तो विधानसभेचा सदस्य नसल्यामुळे तो विधानसभेत मतदान सुद्धा करू शकत नाही. त्यानंतरचा ऑप्शन आहे आपलं, महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करत असतो. तर हे करेक्ट आन्सर आहे, कारण का 165 अनुसार महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करत असतो. त्यानंतरचा ऑप्शन आहे आपलं, महाधिवक्त्याचा कार्यकाळ हा निश्चित असतो. हे सुद्धा रॉंग आहे, कारण का तो राज्यपालाच्या इच्छेपर्यंत कार्यरत असतो. त्यामुळे आपलं फक्त ऑप्शन सी हे करेक्ट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, महाधिवक्ता खाजगी वकिली करू शकतो का? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, होय, पण तो राज्य सरकारच्या हिताविरुद्ध जाता कामा नये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, महाधिवक्ता हे कोणते पद आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, हे एक घटनात्मक पद आहे, कारण का भारतीय संविधानामध्ये कलम 165 मध्ये त्याची नियुक्ती, त्याचे वर्णन केलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, तर आपला शेवटला क्वेश्चन आहे, महाधिवक्त्याचे मुख्य कार्य कोणते आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, तो राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देणे. मांजुली हे जगातील सर्वात मोठे बेटे कोणत्या नदीवर स्थित आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ब्रह्मपुत्रा नदीवर. माजुली ही बेटे आसाम राज्यात आहे आणि ते ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात आहे. दक्षिणेला ब्रह्मपुत्रा आणि उत्तरेला सुबनगिरी व खेरकुटिया सुती या दोन्ही बेटांनी ते वेढलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, संथाल विद्रोह या विद्रोहावर 29 तारखेला जो फर्स्ट शिफ्टचा पेपर झालेला होता त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न आलेला होता आणि 30 मध्ये सुद्धा आलेला आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 1855 ते 56. हा उठाव 30 जून 1855 रोजी सुरू झालेला होता आणि 1857चा जो महान उठाव झालेला होता त्याच्याच 2 वर्ष आधी या विद्रोहाने ब्रिटिश सत्तेला हादरून टाकलेले होते. म्हणूनच 30 जून हा फुल क्रांती दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, तर संथाल विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सिद्धू आणि कान्हो यांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, तर भारतातील जी श्वेतक्रांती झाली होती त्या श्वेतक्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? या क्रांतीवरून सुद्धा प्रत्येक शिफ्टमध्ये क्वेश्चन विचारला जात आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, डॉक्टर वर्गीस कुरियन. डॉक्टर वर्गीस कुरियन हे श्वेतक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते आणि ही जी श्वेतक्रांती आहे ते दुग्ध उत्पादनासंबंधित आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, त्यानंतर काही इम्पॉर्टंट क्रांत्या सुद्धा पाहून घेऊया, त्याची पेपरमध्ये येण्याची शक्यता खूप आहे. तर पहिली आहे आपली हरित क्रांती, जी अन्नधान्य संबंधित आहे आणि त्याचे जे जनक आहेत ती आहे स्वामीनाथन, MS स्वामीनाथन. त्यानंतर आहे श्वेतक्रांती, ज्याचे तुम्हाला माहितीच आहे वर्गीस कुरियन, ती दुधासंबंधित आहे. त्यानंतर नीलक्रांती ही मत्स्य उत्पादनासंबंधित आहे आणि याचे जे जनक आहेत ते आहे अरुण कृष्णन आणि डॉक्टर हिरालाल चौधरी. त्यानंतर लाल क्रांती ही मांस आणि टोमॅटो संबंधित आहे, याचे जे जनक आहेत ते आहे विशाल तिवारी. त्यानंतर आहे पिवळी क्रांती, ही तेलबिया उत्पादनासंबंधित आहे. त्यानंतर याचे जे जनक आहेत ते आहे सॅम पित्रोदा. त्यानंतर आहे गुलाबी क्रांती, ही कोळंबी, कांदा आणि औषध निर्मिती संबंधित आहे आणि याचे जे जनक आहे ते आहे दुर्गेश पटेल. त्यानंतर आहे सोनेरी क्रांती, तर ही आहे फलोत्पादन, मध आणि फळ्या संबंधित फळ, याचे जे जनक आहे ते आहे निफक तुतेज. त्यानंतर आहे रौप्य किंवा सिल्वर क्रांती, तर याची ही जी क्रांती आहे ही आहे अंडी आणि कुक्कुटपालना संबंधित आणि याचे जे जनक आहे ते आहे इंदिरा गांधी. त्यानंतर आहे तपकिरी क्रांती, ब्राऊन क्रांती, ही आहे कातडी उत्पादन आणि कोको संबंधित आहे. तर याचे जे जनक आहे ते आहे हिरालाल चौधरी. तर याच्यावरून एक क्वेश्चन
हमखास येऊ शकतो तुमच्या अपकमिंग पेपरमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय अंतराळ स्थानकाचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अवकाशात दीर्घकाळ राहून वैज्ञानिक प्रयोग करणे आणि जो गगनयान आपली मोहीम आहे त्या मोहिमेला बळकट देणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. एकोणीसशे 56 ची जी औद्योगिक धोरण होते त्या औद्योगिक धोरणामध्ये जे उद्योग होते त्या उद्योगांना किती अनुसूचीमध्ये वर्गीकरण केलेलं होतं? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 3 अनुसूचीमध्ये. एक आहे अनुसूचित अ, अनुसूचित ब आणि अनुसूचित क, अशा प्रकारे वर्गीकरण केलेलं होतं 3 अनुसूचीमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपतीची जी निवडीबाबत म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडीबाबत निर्माण झालेला कोणताही वाद किंवा शंका याची चौकशी करण्याचा किंवा निर्णय देण्याचा अधिकार कुणाला असतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, सुप्रीम कोर्टला. तर कलम 71 नुसार राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती संबंधित किंवा त्याच्या निवडी संबंधित कोणतेही वाद आहे, कोणताही विवाद आहे याची चौकशी करण्याचा आणि त्यावर अंतिम निर्णय देण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर केंद्रीय बँक संकुचित मौद्रिक नीती कधी लागू करते? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, जेव्हा अर्थव्यवस्थेत महागाई म्हणजेच इन्फ्लेशन वाढलेले असते त्यावेळेस. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 24-25च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण LPG ग्राहकांची अंदाजे किती कोटी ग्राहक आहे असा तो क्वेश्चन आहे. LPG ग्राहक किती कोटी आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 31 ते 32 कोटी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. जगातील सर्वात जास्त क्षारता असलेला किंवा क्षारता असलेले सरोवर कोणते आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, मृतसागर किंवा डेड सी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात मोठे अंतर्देशीय खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, राजस्थान. राजस्थानमध्ये आहे सांबर सरोवर. हे अंतर्देशीय म्हणजे आंतरिक भागामध्ये असलेलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 1954 मध्ये सर्वप्रथम भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित केले होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांना सुद्धा, त्यानंतर चक्रवर्ती रामगोपालाचारी यांना सुद्धा आणि CV रमन यांना सुद्धा. जे आपले शेवटचे गव्हर्नर होते, गव्हर्नर जनरल होते ते होते सी रामगोपालाचारी. त्यानंतर जे आपले दुसरे राष्ट्रपती होते आणि पहिले उपराष्ट्रपती होते ते होते डॉक्टर राधाकृष्णन. आणि जे नोबेल विजेता होते शास्त्रज्ञ डॉक्टर CV रमन यांना सर्वप्रथम 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर पाहूया भारतरत्नावर मागच्या सुद्धा शिफ्टमध्ये क्वेश्चन आलेला होता. तर मरणोत्तर भारतरत्न मिळणारी पहिली व्यक्ती कोण होती? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, लाल बहादूर शास्त्री. असा सुद्धा एक क्वेश्चन आला होता की भारतातील पहिल्या महिला ज्यांना भारतरत्न मिळालेला आहे त्या कोण आहे? तर याचा करेक्ट आन्सर होतो इंदिरा गांधी, ज्यांना ही पहिली भारतीय महिला होती ज्यांना भारतरत्न मिळाला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतरत्न मिळवणारे पहिले बिगर भारतीय म्हणजे फॉरेनर कोण होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, खान अब्दुल गफ्फार खान, ज्यांना आपण पाकिस्तानचे जे खान अब्दुल गफ्फार होते त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यांना सीमांत गांधी म्हणून सुद्धा ओळखले जाते. हा सुद्धा क्वेश्चन खूप साऱ्या एक्झाम मध्ये आणि GD मध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे की सीमांत गांधी कुणाला म्हटले जाते.
त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया की पृथ्वीच्या तुलनेत चंद्राची जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती किती आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, साधारणतः 1/6 पट. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया लोकसेवा आयोग आपली वार्षिक अहवाल कोणाकडे सादर करत असतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, भारताच्या राष्ट्रपतीकडे. तर कलम 323(1) अनुसार UPSC आपला वार्षिक अहवाल हा राष्ट्रपतीकडे सादर करत असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया पक्षांतर बंदी कायदा म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉ संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, 10व्या अनुसूचीमध्ये. ही जी 10वी अनुसूची आहे ती 85वी म्हणजे 1985 मध्ये जी 52वी घटना दुरुस्ती झाली त्याद्वारे जोडण्यात आलेलं होतं. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतरत्न पुरस्कारांची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर याचा करेक्ट आन्सर आहे 1954 मध्ये. आपण पाहिलं की 3 महान व्यक्तींना त्यावेळेस भारतरत्न देण्यात आला. पहिला क्वेश्चन आहे स्वामी विवेकानंद यांचे आध्यात्मिक गुरु कोण होते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, रामकृष्ण परमहंस. तर स्वामी विवेकानंद यांना 1881 मध्ये पहिल्यांदाच रामकृष्ण परमहंस भेटलेले होते आणि परमहंसांनी त्यांना निर्गुण निराकार ईश्वराची म्हणजेच ईश्वर हा निर्गुण आणि निराकार आहे याची अनुभूती करून दिली. त्यामुळेच ते त्यांना गुरु मानत असे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया तर रामकृष्ण परमहंस हे कोणत्या मंदिराचे मुख्य पुजारी होते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, दक्षिणेश्वर काली मंदिर जे कलकत्तामध्ये आहे ते. त्यानंतरचा क्वेश्चन स्वामी विवेकानंदांनी आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, रामकृष्ण मिशन याची. तर 1 मे 1897 मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशन याची स्थापना केली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया रामकृष्ण परमहंस यांचे मूळ नाव काय आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, गदाधर चट्टोपाध्याय. त्यानंतरचा क्वेश्चन भारतीय अन्न महामंडळाची म्हणजेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 1965 मध्ये. तर भारतीय अन्न महामंडळ कायदा 1964 अंतर्गत 1 जानेवारी 1965 मध्ये FCI ची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया तर FCI चे मुख्यालय कुठे आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, तामिळनाडू, चेन्नईमध्ये. सुरुवातीला त्याचे मुख्यालय चेन्नई येथे होते परंतु आता ते नवी दिल्लीमध्ये हलवण्यात आलेले आहे. सध्या त्याचे कार्यालय हे मुंबई आपलं नवी दिल्लीमध्ये आहे. तर याचा आता करेक्ट आन्सर राहणार आहे आपण नवी दिल्ली. इथे थोडा करेक्ट करून घ्या. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया FCI कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया 13वी जी ब्रिक्स शिखर संमेलन झालेलं आहे त्याचे अध्यक्षपद कोणी भूषवलेले होते? तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, नरेंद्र मोदी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया तर ब्रिक्स परिषदेचे मुख्य विषय काय होता? 13व्या ब्रिक्स परिषदेचा म्हणजे थीम कोणती होती? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, ब्रिक्स @15 अंतर ब्रिक्स सहकार्य. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया 1980च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे कर्णधार कोण होते? म्हणजेच हॉकीचे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, वासुदेव भास्करन. त्यानंतर पाहूया तर जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणजेच डेल्टा कोणता आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सुंदरवन डेल्टा. हा ब्रह्मपुत्र आणि गंगा या दोन्ही नद्यांच्या माध्यमातून तयार होतो.
त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर इंटरप्रिटेट ऑफ मेलोडी या कथा संग्रहासाठी झुंपा लहरी यांनी कोणता प्रतिष्ठित पुरस्कार मिळवला होता? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, पिट्झर प्राइज. त्यानंतर काही झुंपा लहरी संबंधित इन्फॉर्मेशन पाहूया. तर झुंपा लहरी या भारतीय मुलाच्या अमेरिकन रहिवासी होत्या. त्याचा जन्म इंग्लंड येथे झाला होता. तर या संबंधित काही इम्पॉर्टंट पुस्तक आहे, ते सुद्धा पाहून घेऊया. तर एक आपण पाहिलंच आहे, इंटरप्रिटेट ऑफ मेलोडीज 1999 मध्ये. त्यानंतर द नेमसेक हे 2003 मध्ये, अनकस्टम अर्थ 2008 मध्ये, त्यानंतर द लॉ लँड 2013 मध्ये. या पुस्तकाला बुकर प्राइज सुद्धा मिळाला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर संगम साहित्यानुसार मूवेंदर या संज्ञेत खालीलपैकी कोणता वंश किंवा वंशाचा समावेश होत नाही? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, पल्लव मध्ये. संगम साहित्यामध्ये दक्षिणेतील काही इम्पॉर्टंट म्हणजे तीन वंशाचा उल्लेख केला गेलेला आहे आणि त्या वंशाला त्या ग्रंथामध्ये मूवेंदर असे म्हणतात. तर यामध्ये कोण कोण आहे? तर चोल आहे, त्यानंतर चेर आहे आणि पांड्य आहे. तर चेल हे प्रामुख्याने केरळ आणि तमिळनाडू भागात राहत होते. त्यानंतर चोल हे तमिळनाडूचा मध्य भाग, कावेरी त्रिभुज पेशेस म्हणजे कावेरीचा डेल्टा आहे तिथे. त्यानंतर पांड्य हे तमिळनाडूच्या दक्षिण भागात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर खालसा पंथाची स्थापना करताना गुरूंनी प्रथम निवडलेल्या 5 शिष्यांना काय संबोधले होते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, पंज प्यारे. त्यानंतर काही महत्वाचे मुद्दे. तर खालसा पंथाची स्थापना कुठे झालेली? तर आनंदपूर साहेब, पंजाबमध्ये. त्यानंतर अमृत संचार म्हणजे खालसा पंथात प्रवेश करणारा विधीला अमृत संचार म्हणतात. म्हणजे ज्या पद्धतीने आपण खालसा पंथात प्रवेश करतो त्याला अमृत संचार म्हणतात. त्यानंतर काही इम्पॉर्टंट हे पाहून घेऊया. संस्थापक, जर शीख धर्माचे संस्थापक पाहिले तर ते आहे गुरु नानक देव. त्यानंतर 10वे जर जे गुरु पाहिले आपण तर ते आहे गुरु गोविंद सिंग आणि यांनीच खालसा पंथाची स्थापना करण्यात केली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर IMFच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा ग्रोथ रेट, GDP ग्रोथ रेट किती राहण्याची शक्यता आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 6.5. तर IMFने एप्रिल 2026 मध्ये हा अहवाल जाहीर केला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलेले होते की भारताचा GDP ग्रोथ रेट हा 6.5 इतका राहू शकतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा अहवाल दरवर्षी कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, IMF द्वारे. त्यानंतर IMFचे थोडे इम्पॉर्टंट फॅक्ट सुद्धा पाहून घेऊया. तर याची स्थापना 1944 मध्ये ब्रिटन वूड परिषद झाली होती. त्या परिषदेमध्ये झाली होती. प्रत्यक्ष कार्य 45 पासून म्हणजे 1945 पासून सुरू झाले. त्याचे जर मुख्यालय जर पाहिले तर त्याचे मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC, अमेरिकेमध्ये. त्याचे आता MD सध्याचे कोण आहे? तर क्रिस्टलिना जॉर्जिवा ही आहे. त्यानंतर आपण GDP ग्रोथ रेट पाहून घेऊया विविध संस्थांचा. तर आपण IMFचा पाहिलेला आहे तर तो आहे 6.5 GDP ग्रोथ रेट. त्यानंतर RBIच्या द्वारे जो दिला जातो त्याचा अंदाजित 7% आहे. त्यानंतर वर्ल्ड बँकचा जर पाहिला आपण तो आहे 6.6. त्यानंतर
एशियाई डेव्हलपमेंट बँक म्हणजे आशियाई विकास बँक याच्याद्वारे जर पाहिला तर त्याचा ग्रोथ रेट राहणार आहे 6.7%. तर अशा प्रकारे आपले जे ऑलशिपच्या आधारावर जे प्रश्न आले होते ते आपण पाहिलेले आहे आणि त्याच्या संबंधित आपण काही प्रश्न सुद्धा ऍड केलेले ते सुद्धा पाहिलेले आहेत जे तुमच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये पुरेपूर येण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर सुद्धा करून द्या. आणि जर तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो, ते जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला या व्हिडिओची PDF मिळून जाईल. धन्यवाद. हॅलो, नमस्कार मित्रांनो, स्मार्ट वर्क विथ सूरज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जो आपला 30 एप्रिलला SSC GDचा पेपर झालेला आहे त्या दिवसभरात ज्या काही शिफ्ट झालेल्या आहे त्या शिफ्टमध्ये आलेले क्वेश्चनाचे विश्लेषण, त्याचबरोबर पुढच्या शिफ्टमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकते याचे सुद्धा आपण काही क्वेश्चन तयार केलेले आहे ते सुद्धा पाहूया. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर सुद्धा करू शकता. तर आपला पहिला क्वेश्चन पाहूया. तंतुकणिकेला एकूण किती आवरणे असतात म्हणजेच मायक्रोकॉन्ड्रिया? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 2. जे बाह्य आवरण असते त्याला आपण आउटर मेम्ब्रेन म्हणतो आणि जे आंतरिक असते त्याला इनर मेम्ब्रेन म्हणतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. FIDE याचे संपूर्ण नाव म्हणजे पूर्ण स्वरूप काय आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी फेडरेशन इंटरनॅशनल सेज चेस. हे जे नाव आहे हे फ्रेंच नाव आहे आणि त्याचा जर आपण इंग्रजीमध्ये अर्थ पाहायला गेलो तर त्याचा अर्थ असा आहे इंटरनॅशनल चेस फेडरेशन. त्यानंतर याच्या संबंधित काही अतिशय महत्वाचे क्वेश्चन पाहून घेऊया. तर FIDE ची स्थापना कोणत्या वर्षी आणि कुठे झालेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 1924 मध्ये पॅरिस फ्रान्स मध्ये झालेली आहे आणि जी झालेली आहे 20 जुलैला. 20 जुलै म्हणून आपण बुद्धिबळ दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो 20 जुलै. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर FIDE चे सध्याचे मुख्यालय कुठे आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी लुझेन स्वित्झर्लंड मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर FIDE याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी अकार्डी डोकोविच. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. FIDE द्वारा दिला जाणारा बुद्धिबळातील सर्वोच्च खिताब कोणता आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ग्रँड मास्टर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मांजुली ही जगातील सर्वात मोठी बेटी आहे ते कोणत्या नदी पात्रात आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ब्रह्मपुत्रा नदी पात्रात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. नाट्य नृत्य सादर करण्यासाठी याची पद्धत कोणती आहे? नाट्य नृत्य सादर करण्याची पद्धत कोणती आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी नर्तकी एकमेकांवर हात धरून साखळी बनवितात आणि लयबद्ध पावले टाकतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचे वर्तमान नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग कोण आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए गिरीशचंद्र मुर्मू. गिरीशचंद्र मुर्मू हे भारताचे 14वे कॅग आहेत आणि ते कॅग होण्यापूर्वी जम्मू काश्मीर याचे पहिले उपराज्यपाल होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमा अंतर्गत कॅग याची तरतूद केलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी कलम 48 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर वीज चमकताना आपल्याला आधी प्रकाश दिसतो आणि नंतर त्याचा आवाज ऐकू येतो, याचे मुख्य कारण काय आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असतो. कारण प्रकाशाचा वेग हा सुमारे 3 लाख किलोमीटर सेकंद आणि ध्वनीचा वेग हा केवळ 340 मीटर सेकंद असतो. त्यामुळे आपल्याला आवाज खूप वेगाने दिसतो.
वीज चमकल्यानंतर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ढगामध्ये जे वीज निर्माण होते त्याला खालीलपैकी कोणते घटकाचे घर्षण कारणीभूत आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, बर्फाचे स्फटिक आणि पाण्याचे थेंब. ढगांच्या आत गरम हवा वर जाते आणि थंड हवा खाली येते. या प्रक्रियेत बर्फाचे जे छोटे तुकडे असतात ते पाण्याच्या थेंबांवर घासले जातात. त्यामुळे स्थितीत विद्युत प्रवाह म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. त्याचमुळे वीज निर्माण होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. संतार विद्रोह हा कोणत्या वर्षी झाला? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 55 ते 56 दरम्यान. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सुंदरबन त्रिभुज म्हणजे सुंदरबन जो डेल्टा आहे तो प्रामुख्याने कोणत्या नदीच्या प्रवाहामुळे बनलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहाने बनलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सुंदरबन कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, खारफुटीची वने म्हणजेच मॅग्रोव्ह फॉरेस्ट मोठ्या प्रमाणात आढळतं. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सुंदरबन हे नाव कोणत्या वृक्षामुळे पडलेले आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, हे सुंदरी जी तिथे मोठ्या प्रमाणात आढळते त्याच्या नावावर पडलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ग्रेट निकोबारच्या सर्वात जवळ असलेला विदेशी बेटे कोणती आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, सुमात्रा, इंडोनेशिया. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ग्रेट निकोबारच्या उत्तरेला असलेल्या सर्वात जवळचे बेटे कोणते आहे? भारतीय बेटे कोणते आहेत? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, लिटिल निकोबार. त्यानंतरचा क्वेश्चन. भारतीय संविधानानुसार आणीबाणीचे एकूण किती प्रकार आहेत? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 3 प्रकार आहे. एक आहे राष्ट्रीय अनाबानी, त्यानंतर आहे राष्ट्रपती राजवट 356, त्यानंतर आहे आर्थिक आणीबाणी म्हणजेच 360, कलम 360. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव यामुळे कोणत्या कलमान्वये आणीबाणी घोषित करण्यात येते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, कलम 52 नुसार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पृथ्वीचा आस म्हणजे पृथ्वीचा अक्ष जो झुकलेला आहे याचे प्रमुख कारण काय आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, चंद्राची निर्मिती आणि प्राचीन काळातील मोठा दगड. तर शास्त्रज्ञांच्या मते जो आपला चंद्र आहे तो पृथ्वीचाच तुटलेला भाग आहे. एक मोठा दगड आल्यामुळे तो वेगळा झालेला आहे. त्याचमुळे पृथ्वी ही आपल्या अक्षावर झुकलेली आहे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मांजुली हे जगातील सर्वात मोठे बेटे कोणत्या नदीवर स्थित आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ब्रह्मपुत्रा नदीवर. माजुली ही बेटे आसाम राज्यात आहे आणि ते ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात आहे. दक्षिणेला ब्रह्मपुत्रा आणि उत्तरेला सुबनगिरी व खेरकुटिया सुती या दोन्ही बेटांनी ते वेढलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. संथाल विद्रोह या विद्रोहावर 29 तारखेला जो फर्स्ट शिफ्टचा पेपर झालेला होता त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न आलेला होता आणि 30 मध्ये सुद्धा आलेला आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 1855 ते 56. हा उठाव 30 जून 1855 रोजी सुरू झालेला होता आणि 1857 चा जो महान उठाव झालेला होता त्याच्याच 2 वर्ष आधी या विद्रोहाने ब्रिटिश सत्तेला हादरून टाकलेले होते. म्हणूनच 30 जून हा फुल क्रांती दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर संथाल विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सिद्धू आणि कान्हो यांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतातील जी श्वेतक्रांती झाली होती त्या श्वेतक्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? या क्रांतीवरून सुद्धा प्रत्येक शिफ्टमध्ये क्वेश्चन विचारला जात आहे. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी,
डॉक्टर वर्गीस कुरियन. डॉक्टर वर्गीस कुरियन हे श्वेतक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. आणि ही जी श्वेतक्रांती आहे ते दुग्ध उत्पादनासंबंधित आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. त्यानंतर काही इम्पॉर्टंट क्रांत्या सुद्धा पाहून घेऊया, त्याची पेपरमध्ये येण्याची शक्यता खूप आहे. तर पहिली आहे आपली हरित क्रांती, जी अन्नधान्य संबंधित आहे आणि त्याचे जे जनक आहेत ती आहे स्वामीनाथन, MS स्वामीनाथन. त्यानंतर आहे श्वेतक्रांती, ज्याचे तुम्हाला माहितीच आहे वर्गीस कुरियन, ती दुधासंबंधित आहे. त्यानंतर नीलक्रांती ही मत्स्य उत्पादनासंबंधित आहे आणि याचे जे जनक आहेत ते आहे अरुण कृष्णन आणि डॉक्टर हिरालाल चौधरी. त्यानंतर लाल क्रांती ही मांस आणि टोमॅटो संबंधित आहे. याचे जे जनक आहेत ते आहे विशाल तिवारी. त्यानंतर आहे पिवळी क्रांती, ही तेलबिया उत्पादनासंबंधित आहे. त्यानंतर याचे जे जनक आहेत ते आहे सॅम पित्रोदा. त्यानंतर आहे गुलाबी क्रांती, ही कोळंबी, कांदा आणि औषध निर्मिती संबंधित आहे आणि याचे जे जनक आहे ते आहे दुर्गेश पटेल. त्यानंतर आहे सोनेरी क्रांती, तर ही आहे फलोत्पादन, मध आणि फळ्या संबंधित फळ. याचे जे जनक आहे ते आहे निफक तुतेज. त्यानंतर आहे रौप्य किंवा सिल्वर क्रांती, तर याची ही जी क्रांती आहे ही आहे अंडी आणि कुक्कुटपालना संबंधित आणि याचे जे जनक आहे ते आहे इंदिरा गांधी. त्यानंतर आहे तपकिरी क्रांती, ब्राऊन क्रांती, ही आहे कातडी उत्पादन आणि कोको संबंधित आहे. तर याचे जे जनक आहे ते आहे हिरालाल चौधरी. तर याच्यावरून एक क्वेश्चन हमखास येऊ शकतो तुमच्या अपकमिंग पेपरमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय अंतराळ स्थानकाचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अवकाशात दीर्घकाळ राहून वैज्ञानिक प्रयोग करणे आणि जो गगनयान आपली मोहीम आहे त्या मोहिमेला बळकट देणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. एकोणीसशे 56 ची जी औद्योगिक धोरण होते त्या औद्योगिक धोरणामध्ये जे उद्योग होते त्या उद्योगांना किती अनुसूचीमध्ये वर्गीकरण केलेलं होतं? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 3 अनुसूचीमध्ये. एक आहे अनुसूचित अ, अनुसूचित ब आणि अनुसूचित क, अशा प्रकारे वर्गीकरण केलेलं होतं 3 अनुसूचीमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपतीची जी निवडीबाबत म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडीबाबत निर्माण झालेला कोणताही वाद किंवा शंका याची चौकशी करण्याचा किंवा निर्णय देण्याचा अधिकार कुणाला असतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, सुप्रीम कोर्टला. तर कलम 71 नुसार राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती संबंधित किंवा त्याच्या निवडी संबंधित कोणतेही वाद आहे, कोणताही विवाद आहे, याची चौकशी करण्याचा आणि त्यावर अंतिम निर्णय देण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर केंद्रीय बँक संकुचित मौद्रिक नीती कधी लागू करते? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, जेव्हा अर्थव्यवस्थेत महागाई म्हणजेच इन्फ्लेशन वाढलेले असते त्यावेळेस. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 24-25च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण LPG ग्राहकांची अंदाजे किती कोटी ग्राहक आहे, असा तो क्वेश्चन आहे. LPG ग्राहक किती कोटी आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 31 ते 32 कोटी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. जगातील सर्वात जास्त क्षारता असलेला किंवा क्षारता असलेले सरोवर कोणते आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, मृतसागर किंवा डेड सी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात मोठे अंतर्देशीय खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, राजस्थान. राजस्थानमध्ये आहे सांबर सरोवर. हे अंतर्देशीय म्हणजे आंतरिक भागामध्ये असलेलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया.
1954 मध्ये सर्वप्रथम भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित केले होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांना सुद्धा, त्यानंतर चक्रवर्ती रामगोपालाचारी यांना सुद्धा आणि सी व्ही रमन यांना सुद्धा. जे आपले शेवटचे गव्हर्नर होते, गव्हर्नर जनरल होते, ते होते सी रामगोपालाचारी. त्यानंतर जे आपले दुसरे राष्ट्रपती होते आणि पहिले उपराष्ट्रपती होते ते होते डॉक्टर राधाकृष्णन. आणि जे नोबेल विजेता होते शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रमन यांना सर्वप्रथम 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर पाहूया भारतरत्नावर मागच्या सुद्धा शिफ्टमध्ये क्वेश्चन आलेला होता. तर मरणोत्तर भारतरत्न मिळणारी पहिली व्यक्ती कोण होती? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी लाल बहादूर शास्त्री. असा सुद्धा एक क्वेश्चन आला होता की भारतातील पहिल्या महिला ज्यांना भारतरत्न मिळालेला आहे त्या कोण आहे? तर याचा करेक्ट आन्सर होतो इंदिरा गांधी, ज्यांना ही पहिली भारतीय महिला होती ज्यांना भारतरत्न मिळाला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतरत्न मिळवणारे पहिले बिगर भारतीय म्हणजे फॉरेनर कोण होते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी खान अब्दुल गफ्फार खान, ज्यांना आपण पाकिस्तानचे जे खान अब्दुल गफ्फार होते त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यांना सीमांत गांधी म्हणून सुद्धा ओळखले जाते. हा सुद्धा क्वेश्चन खूप साऱ्या एक्झाम मध्ये आणि जीडी मध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे की सीमांत गांधी कुणाला म्हटले जाते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया की पृथ्वीच्या तुलनेत चंद्राची जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती किती आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी साधारणतः 1/6 पट. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. लोकसेवा आयोग आपली वार्षिक अहवाल कोणाकडे सादर करत असतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी भारताच्या राष्ट्रपतीकडे. तर कलम 323(1) नुसार UPSC आपला वार्षिक अहवाल हा राष्ट्रपतीकडे सादर करत असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पक्षांतर बंदी कायदा म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉ संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी 10व्या अनुसूचीमध्ये. ही जी 10वी अनुसूची आहे ती 85वी म्हणजे 1985 मध्ये जी 52वी घटना दुरुस्ती झाली त्याद्वारे जोडण्यात आलेलं होतं. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतरत्न पुरस्कारांची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर याचा करेक्ट आन्सर आहे 1954 मध्ये. आपण पाहिलं की 3 महान व्यक्तींना त्यावेळेस भारतरत्न देण्यात आला होता. त्यामुळे पहिला क्वेश्चन आहे अँग्लो मैसूर युद्ध हे कोणत्या तहाने समाप्त झाले? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी मद्रासच्या तहाने. तर जे अँग्लो मैसूर युद्ध झाले होते पहिले ते झाले होते 1767 ते 69च्या दरम्यान. 69च्या दरम्यान त्यावेळेस हैदर अलीने ब्रिटिशांचा पराभव केला आणि त्यांच्यावर मद्रासचा तह लादला. या तहानुसार दोन्ही पक्षांनी जे एकमेकांचे प्रदेश जिंकले होते ते त्यांना परत करण्यात आले आणि संकटाच्या वेळीच एकमेकांसाठी धावून येणे असे आश्वासन सुद्धा दिलेले होते. तर त्याचबरोबर आपण आणखीन काही इम्पॉर्टंट अँग्लो मैसूर युद्ध पाहून घेऊया जे एक्झाम मध्ये येण्याची पुरेपूर शक्यता आहे. तर पहिलं युद्ध आहे आपलं 1767 ते 69च्या दरम्यान. त्यामध्ये मद्रासचा तह झाला आणि त्यावेळचे जे गव्हर्नर जनरल होते ते होते लॉर्ड बेअरलेस्ट. त्यानंतर दुसरे जे अँग्लो मैसूर युद्ध झाले ते झाले 1780 ते 84च्या दरम्यान. त्यावेळेस मंगलोरचा तह झाला. त्यावेळचे जे गव्हर्नर जनरल होते ते होते वॉरेन हेस्टिंग्ज. त्यानंतर तिसरे जे अँग्लो मैसूर युद्ध झाले ते झाले 1790 ते 92च्या दरम्यान. त्यावेळेस जी संधी झाली ती झाली श्रीरंगपट्टमची संधी आणि त्यावेळचे जे गव्हर्नर जनरल होते ते होते लॉर्ड कॉर्नवॉलिस. हा अतिशय इम्पॉर्टंट आहे तिसरेवाले, यावर तुम्ही जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. त्यानंतर चौथे जे युद्ध झाले
1799 मध्ये झाले. त्यामध्ये टिपू सुलतान यांचा मृत्यू झाला आणि त्यावेळचे जे गव्हर्नर जनरल होते त्याच वेळचे होते लॉर्ड वेलस्ली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारताने पहिल्यांदा कोणत्या वर्षी क्रिकेट वर्ल्ड कप याचे यजमानपद भूषवले होते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 1987 मध्ये. 1975, 1979 आणि 1983 असे 3 जे पहिले वर्ल्ड कप झाले होते ते इंग्लंडमध्येच झालेले होते. आणि 1987 मध्ये प्रथमच इंग्लंडच्या बाहेर म्हणजेच भारत आणि पाकिस्तान यांच्या संयुक्त विद्यमानाने ते आयोजित करण्यात आले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर हृदयाचे ठोके हे कोणत्या प्रकारची स्नायू क्रिया आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ती इनव्हॉलंटरी म्हणजेच अनैच्छिक क्रिया आहे. मानवी शरीरात ज्या क्रिया इच्छेनुसार नियंत्रित करता येत नाही त्यांना आपण अनैच्छिक क्रिया म्हणत असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर हृदयाच्या ठोक्याचे नियंत्रण मेंदूचा कोणता भाग करत असतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी मेज्जसत्तू किंवा मेंडुला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात समान नागरिक कायद्याचा उल्लेख केला आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी मध्ये. तर भारतीय राज्यघटनेच्या जे मार्गदर्शक तत्वे आहे त्यामध्ये कलम 44 मध्ये समान नागरिक कायद्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. रक्ताचा कर्करोग सामान्यतः कोणत्या नावाने ओळखला जातो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ल्युकेमिया. जो ब्लड कॅन्सर होत असतो तो होतो जे आपल्या पांढऱ्या ब्लड सेल्स असते म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स असतात ते त्याची अनियंत्रितपणे वाढ होते त्यामुळे हा कॅन्सर होत असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. संथाल नृत्य प्रामुख्याने कोणत्या प्रसंगी सादर करण्यात जातो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी तो सण उत्सव आणि कापणीच्या हंगामाच्या वेळेस सादर करण्यात येतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रसिद्ध लोसार उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी लडाख मध्ये. हा लोसार जो सण आहे तो तिबेटी बुद्ध धर्माचा सण असून तो लडाख मध्ये नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. गांधी इर्विन करार कोणत्या वर्षी झाला? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 1931 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 8 मिनिटे 20 सेकंद. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी एकशिंगी गेंड्यासाठी. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यात असतं आणि जगातील सर्वाधिक एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि 1985 मध्ये त्याला युनेस्कोची जी जागतिक वारसाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर इकॉनॉमिक्स मध्ये रेपो रेट म्हणजे काय आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी जेव्हा रिझर्व्ह बँक ज्या दराने व्यापारी बँकांना कर्ज देते त्याचा दर म्हणजे रेपो रेट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर खालीलपैकी कोणता ग्रीन हाऊस गॅस म्हणून ओळखला जातो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, मिथेन, त्यानंतर नायट्रेट ऑक्साईड हे प्रमुख हरितगृहे आहेत म्हणजेच ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. आणि ते असे गॅसेस आहेत जे वातावरणामध्ये उष्णता शोषून ठेवत असतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमांवर आधारित आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी हेरार डोमर मॉडेल याच्यावर आधारित आहे. म्हणजेच पहिली पंचवार्षिक योजना ही 1951 ते 56 मध्ये झाली आणि ती हेरार डोमर मॉडेलवर आधारित आहे. या योजनेचा मुख्य उद्देश होता शेती विकासावर भर देणे.
त्यानंतरचा पाहूया दुसरी पंचवार्षिक योजना. दुसरी पंचवार्षिक योजनेमध्ये जड आणि मूलभूत उद्योगावर जास्त प्रमाणात भर देण्यात आला. याच मॉडेलला आपण पीसी महालनोबिस मॉडेल म्हणून सुद्धा ओळखले जाते. यानंतर क्वेश्चन पाहूया. भगवान बुद्धांना कोणत्या ठिकाणी बोधिसत्व किंवा ज्ञानप्राप्ती झाली? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, बोधगयामध्ये. तर बिहारमधील बोधगया येथे निरंजना नदीच्या काठी एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. भारतामध्ये पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? जनगणनेवर एक क्वेश्चन असतोच. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, 1872 मध्ये. इथे आपल्याला पहिली जनगणना विचारलेली आहे. त्यानंतर जर आपल्याला नियमित पहिली जनगणना विचारली तर याचा करेक्ट आन्सर राहणार आहे 1881. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. लोकपाल या संस्थेचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, संविधानात याचा थेट उल्लेख नाही. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर खालीलपैकी कोणता दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात जातो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 28 फेब्रुवारी. इम्पॉर्टंट डे वर सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. भारतामधील सर्वात जुनी पर्वतरांगा कोणती आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, अरावली. अरावली ही भारतातील नव्हे तर जगातली सुद्धा सर्वात जुनी पर्वतरांगा आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हिरवी क्रांती मुख्यतः कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, गहू. आणि हिरव्या क्रांतीचे जनक म्हणून म्हणजेच हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण MS स्वामीनाथन यांना सुद्धा ओळखले जाते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजेच कॅट याचा नियुक्ती कोण करत असतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, राष्ट्रपती करत असतो. कलम 148 अनुसार राष्ट्रपती हा भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक याची नियुक्ती करत असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 शहरादरम्यान धावली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, मुंबई ते ठाणे या दरम्यान. तर भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 मध्ये मुंबई बोरी बंदर ते ठाणे या महामार्गावर धावलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, यकृत. आणि आपल्याला जर मानवी शरीराचा सर्वात मोठा अवयव विचारला तर याचा करेक्ट आन्सर राहणार आहे त्वचा. आणि शरीरातील विचारला तर यकृत. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, एम्पियर. त्यानंतर ओहम हे प्रतिकाराचे एकक आहे, व्होल्ट हे विद्युत दाबाचे एकक आहे आणि वॉट हे शक्तीचे एकक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. इथे थोडा आपला क्वेश्चन मिसिंग आहे. तर क्वेश्चन असा आहे तो की भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ज्ञानेश कुमार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 2025 मध्ये राष्ट्रीय मतदान दिवस कधी साजरा करण्यात आला? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 25 जानेवारी. दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदान दिवस साजरा केला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हॉर्नबिल फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, नागालँड मध्ये. फेस्टिवलवर सुद्धा अतिशय जास्त प्रमाणात क्वेश्चन विचारला जातो, त्यावर सुद्धा तुम्हाला भर देणे आवश्यक आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे आपला नागालँड. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. नुआखाई हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? याचा करेक्ट आन्सर आहे ओडिशामध्ये. हा एक पिका संबंधित आहे. जेव्हा पिकाची कापणी होते त्यावेळेसचा हा सण आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. चिराव हे नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, मिझोरमशी संबंधित आहे. चिराव या डान्सला आपण बांबू डान्स सुद्धा म्हटले जाते.
त्या काठ्यांच्या तालावर पाय टाकला जातो तशा प्रकारचे नृत्य आहे. हा मिझोरम मध्ये सर्वात प्रसिद्ध नृत्य आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. डेव्हिस कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, टेनिस. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. कुतुब मिनार कोणत्या राजाच्या काळात पूर्ण झाले? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, इल्तुतमिश. कुतुब मिनारचे काम हे कुतुबुद्दीन ऐबकाच्या काळात सुरू झाले, परंतु त्याचे पूर्ण काम हे इल्तुतमिशने पूर्ण केले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. जीडीपीचे पूर्ण रूप काय आहे, म्हणजे पूर्ण अर्थ काय आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर आपला प्रश्न आहे, अ सुटेबल बॉय हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, विक्रम सेठ यांनी लिहिलेले आहे. हा सुद्धा बुकवर सुद्धा जास्त प्रमाणात क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे यावर सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे आपलं विक्रम सेठ यांनी लिहिले द सुटेबल बॉय. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 1857च्या उठावात कानपूरचे नेते कोण होते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, नानासाहेब. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई हे झाशीची होती. त्यानंतर बहादूर शाह जफर हा दिल्लीचा होता आणि कुंवर सिंग हा बिहारचा होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. संथाल उठाव कोणत्या राज्यात झालेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, झारखंड मध्ये. तर याचे प्रमुख नेते होते सिंधू आणि कान्हो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. अशा प्रकारचे आपले 25 क्वेश्चन झालेले आहे. यामध्ये तुमचा कशा प्रकारे पेपर येणार आहे त्यावर आपण क्वेश्चन तयार केलेले होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर सुद्धा करू शकता. धन्यवाद.